नमस्कार मित्रमंडळी, सोम सिद्धू ब्लॉग्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जय श्रीराम तुम्हाला सर्वांना. तर आता सकाळी सकाळी असा डेंजर कांड झालेला आहे. कोणतरी बोर चालू केला आणि आपल्या बागेत झालं ना पाणी इतकं पार तिथपर्यंत. माफिया काळी माफिया. अय यार कॉक अजून पण चालूच आहे. बोर बंद केला बंद करायला बरं झालं. बागेच्या दिशेने चाललेलं आहे आता. त्या दिवशी नाही का रोटरा बिटरा मारला मस्त सुंदर पद्धतीनं. तिथं नेमका कांड असं झालं की ना तिथं आहे ना आम्ही बाग केलेली होती. तिथं रोटरा बिटरा मारून मस्त आता तिथं ना बळीराम घालायचं काम चालू आहे. त्यांची माझे बाबा घालणार आहे बळीराम, पण आता तिथं बागेत इतकं पाणी झालं का बास. बागा की तुडुंब भरून गेली आहे. हँडिकॅप माणसाची रिएक्शन पाहिजे आता फक्त कशी होती. सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. अजून चालूच आहे ते पाणी. अख्ख्या झाडं पारा तुडुंब भरून गेले पाण्याने. पाहू शकता तुम्ही. जे छोटे झाड आहे ते डायरेक्ट बुडून गेले डायरेक्ट पाण्यात. लागला हँडिकॅप माणसाने तिथं काहीतरी जुगाड करून ते कायमचं बंद केलेलं आहे. म्हणजे कायमचं नाही केलं. अरे बाबो बागेतून फुटलेली डायरेक्ट इकडे गेलेलं आहे. डायरेक्ट घासात पाणी गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं. हे बा इथं डायरेक्ट इथे घासात पाणी गेलेलं. तसं येते पाईपलाईनचं सिस्टीम असा येतो. या टाकीत जातो इथे गायांची टाकी थोडीशी इथं पाहू शकता. इथून आलेला आहे पाईपलाईनचा सिस्टम. तर इथून असं इथं या टाकीत जातो. पण नेमकं आहे ना आमच्या बागेच्या तिकडं हँडिकॅप माणूस जिथं उभा आहे ना तिथं पण एक सिस्टीम तिथून खोलतं. कारण तिथून खोललं ना म्हणजे आमच्या बागेसाठीच खोललं होतं आम्ही. ते तिथं खोललं जॉईन करून टाकलं परत. पण नेमकं मॅटर झाला पुढं आपण शूट करतो. तू ते फोड आता हँडिकॅप माणूस शूट करेन ब्लॉग. तर आता फावडा बिवडा आणतोय मस्त. तुम्हाला आहे ना फोडतोय हा. फोडताना तुम्हाला मस्त पैकी दाखवतो. तर आता हा फोडायचं सुरुवात करतोय. तर पण इकडं काढ. तर हा इकडे आहे ना पाणी काढणार आहे मस्त पद्धतीने. अरे जोरात मार ना तिथं. हे पण फोडावं लागेल. हे बघ हे हां ते पण फोड मस्त पद्धतीने. आपल्याला समजा तू फोडायचं काम करतोय. आपल्याला लवकरच पाणी काढावं लागेल कारण की आपले झाडं आहे ना चांगले वाढले होते बरं का. आणि चांगली त्यांची ग्रोथ होती. हा ना म्हणूनच ते फोडायला लावलं. धर मी फोडतो या फोडलं अजून फोड जोरात फोड. अरे परत ते माती टाकावं लागेल तिथं. बरं चाललं थोड्या वेळात फोडतो आम्ही. तर पब्लिक आता तुम्ही पाहू शकता आमच्या बागेत एवढं मोठं पाणी घुसलेलं होतं. सगळं आपण इथून त्याची थोडीशी सिस्टीम करून आहे ना इकडे असं सगळं त्या घासाकडं त्या तिकडं काढून टाकलं सगळं पाणी. तिकडं त्या बाजूला मस्त सुंदर पद्धतीने तुम्ही पाहू शकता. मस्त घास आहे तिकडेच काढून टाकलं. अशी थोडीशी इथून पाईपलाईन केली. अशी आणली आणि इथून आणली थोडीशी पाईपलाईन. हे बाई हँडिकॅप माणूस काहीतरी चाळे करायचं पोर राहिला स्प्रिंकलरच्या नाळ्यांचं. यार झेंडूच्या रोपावर पाय पडती नाही हँडिकॅप माणूस आता स्प्रिंकलरची नळी काढून राहिला. अजून थोडंसं इथून उकरून दिलं ना मस्त टापटीक काम होऊन जाणार. थोडंसं आता उकरून देतो. उकरून झाल्यानंतर ना मस्त एक सुंदर पद्धतीने आता काय मॅटर आहे काय नाही पाहतो. आणि मग घरी जाऊन पाहिजे काय करायचं काय नाही. आज उपास आहे नेमका श्रावणाचा दुसरा सोमवार आहे. आज दुसराच येणार आहे. दुसरा आहे. हँडिकॅप माणसाने तर काय उपास केलेला नाही. काल तर नाही म्हणत होता नाही करायचं म्हणून. हो म्हणलं होतं. उकडपिंडी खायची होती म्हणून पब्लिक नाही म्हणत होता. असं नाही हे काही पण सांगतोय. उकडपिंडी नाही तिकडपिंडी नाही. हा नव्हता करणार बरं का. पण आज पण केला. हा देवाच आहे म्हणलं नको. हा हँडिकॅप माणूस आधीच तोडला मोडला झालेला आहे. त्याच्यामुळे आहे ना आता त्याला उपास करावाच लागत आहे चांगली सुंदर पद्धतीनं. आता हँडिकॅप माणूस एवढं कुटाणं करून राहिला. त्याच्या हाताला एवढं लागून असून दलिंदर थांब ना मी करतो ना. तू करा ना त्याला आहे ना काही गांभीर्य नाही. आता मी करतो मग भेट. तर मंडळी आता बऱ्यापैकी आपण पाणी काढलेलं आहे. तर हे पहा तुम्ही मस्त भरपूर काढलेलं आहे. हे थोडंसं इथं खड्डं आहे त्यामुळे हे थोडंसं राहिलेलं आहे. तर समजा आपल्या बऱ्यापैकी पाणी काढलेलं आहे आपल्या बॅगातलं. इकडं खाली मुंग्या आहे. तर इकडं आता हे काय पाणी जायना पुढं इथून पुढं पाणीच जायना लवकर. अरे आता कोणीतरी परत बोर चालू केलेला आहे आणि इकडं सगळ्या गोट्यात पाणी झालेलं आहे. आता आपल्याला परत बोर बंद करावं लागणार आहे. कोणतरी हुशार आहे सारखं बोर चालू करतं आहे. तर आता आपण त्याच्याकडे जाऊन त्या हुशार माणसाकडं लवकरच त्याला सांगू भाऊ तू आधीच लय मोठा कुटाणा केला आहे त्याच्यात तो अजून मोठा कुटाणा केलेला आहे. तर आता थोडंसं यांनी पण झेंडू लावलेलं आता. तर
मी जातो आता त्या माणसाकडे. तर पब्लिक विषय असा आहे की आपण चाललेलो आता मस्तपैकी कॅमेरामॅनला सोडवायला आपल्या टुनवालच्या गाडीवर. पाहू शकता तुम्ही टुनवालची गाडी आपली. कॅमेरामॅन 2 नंबरला उशीर करून राहिला. काय म्हणणं आहे तो कॅमेरामॅन 1 नंबर याच्यावर? अरे कॅमेरामॅन 1 नंबर आहे ना गंध टिक्का करून राहिली. काय वेळ लावती काय माहिती. 2 हा तेच 2 नंबर काय 1 नंबर काय हे 1 नंबरला की बॉम्बला लागलं ना. कॅमेरामॅन येते का नाही काय माहिती. काय बावळटपणा आहे काय माहिती. अजून आहे ना मला गिन्नी तोडायला जायचं आहे. लय कुठं नाही बरं का पब्लिक आपल्या मागं पण ही कॅमेरामॅन 2 नंबर आहे ना काय ऐका ना अजून पण आली नाही. पाहू शकता तुम्ही किती वेळ लागेल किती नाही. आवाज देऊन पाहू. अय सौम्या बाया सौम्याच्या ऐवजी आमच्या गोऱ्यानीच आवाज दिला. जाऊ दे मरू दे येईन तेव्हा येईन. एकदा त्यांना क्लासला सोडून येतो मग गिन्नी तोडायला. तर पब्लिक आता आपण आलेलो आहे मस्त दोन्ही कॅमेरामॅनला सोडून. आता आहे ना आपण चाललेलो आहे मस्त आपल्या शेतात दिसून कारण आपल्याला तोडायची गिन्नी. तू पाहू शकता कोयता बी इथं मस्त हातात घेऊन निघालेलो आहे आपण शेतात. आता आहे ना डायरेक्ट ना गिन्नी तोडतो आणि गिन्नी तोडून ना बाबा मस्त आपली गिन्नी घ्यायला येणार आहे. आपण काय घ्यायला येणार नाही. परत कॅमेरामॅनला पण आणायला जायचं आहे. आता आहे ना गिन्नी तोडायची भेटतो तुम्हाला. पब्लिक विषय असा खोल आहे की आपण आलेलो आता मस्तपैकी गिन्नी तोडायला. तुम्ही पाहू शकता इथं गिन्नी आहे ना इथं मी आहे आणि इथं आपला कोयता आहे. आता आपल्याला गिन्नी तोडायला सुरुवात करायची कारण आहे ना 5:30च्या आत आहे ना आपल्याला गिन्नी बिन्नी तोडून मोकळं झालं पाहिजे आपण. परत कॅमेरामॅनला पण आणायला जायचं आहे ना आज नेमका आहे ना श्रावणाचा 2रा सोमवार आहे. त्याच्यामुळे आहे ना पोरींना आहे ना आपल्या कॅमेरामॅनला आपल्या ते काटेस्वामी आश्रमात आहे ना त्याच्या तिथं आहे ना पूजा करायला जायची श्रावणी सोमनाथची महादेवाची. त्याच्यामुळे त्यांना पण घाई आहे मला पण घाई आहे. आता आहे ना पहिली गिन्नी तोडतो मग पाहू पुढं काय होतं. मंडळी आता तुम्ही पाहू शकता आपली मस्तपैकी गिन्नी बिन्नी तोडून एकदम पद्धतीने मस्त सुंदर पद्धतीने झालेली आहे. आता आपण आहे ना घरी चाललेलो आहे. आत्ताशी 5 वाजलेले पोरींना आणायची वेळ नाही झालेली अजून कॅमेरामॅनला आणायचं आहे 5:30 वाजता दोन्ही पण. तुम्ही पाहू शकता मी लय घामाघूम राहिलेलो आहे सारखा. आता वरतून घरी ना चालत जायचं आहे कारण की ना आज आहे ना गाडी नव्हती कोणाची घरी म्हणून आहे ना आज गाडी घेऊन नव्हतं. आज पायी आलो होतं ना आज हँडिकॅप माणूस पण नव्हता सोबत. माणूस आहे नेमका आहे ना घरी झोपलेला होता. त्याच्यामुळे आहे ना हँडिकॅप माणसाला काय घेऊन नाही आता आलं. त्याला उठवायची इच्छा पण नव्हती होत. म्हटलं जाऊ दे आता तसं पण गाडीवर नव्हतं जाणार. तू झोपेतून उठून परत चहा बी घुसतो त्याला वेळ गेला असता आणि मला आले वेळ झाला असता. त्याच्यामुळे ना हँडिकॅप माणसाला आज आणलंच नाही. म्हटलं जाऊ दे आज घरीच घरीच राहू दे त्याला. आणि मीच गिन्नी तोडली आज मस्त सुंदर पद्धतीनं. आता घरी चाललेलो आहे. आता कॅमेरामॅनला पण आणायची वेळ अजून बऱ्याच वेळा नाही म्हणजे अजून अर्धा तास या 10-15 मिनिटात मस्त घरी जाऊन हातपाय तोंड धुवायचं झाडाला पाडायचं आणि मग निघायचं. तर मंडळी आता पाहू शकता आमच्या सगळ्यांची मस्तपैकी जेवण टम्म झालेले एकदम. आज काय भाजी खाल्ली रे हँडिकॅप माणसा? पाहू शकता छोल्याची भाजी खाल्लेली आहे सगळ्यांनी म्हणजे छोल्याचीच भाजी खाल्लेली. दोन्ही कॅमेरामॅन पसरून इथं यूट्यूबचे शॉर्ट्स पाहायचं काम चालू आहे. आता माझं पण मस्त जेवण झालेलं आहे. इथं पंखा चालू आहे इथं आम्ही इथं मी आहे. आता आहे ना इथं AC आहे इथं बादली आहे बॅग आहे बुगा आहे सगळं आहे. जाऊ द्या असं द्या. आणि यांचा आज शाळेत आहे ना कुटाणा दादा कुटाणा म्हणतो राखी पौर्णिमा राखी नाही रे फ्रेंडशिप बँडचं झालं. मैत्रिणी बांधले एकमेकींनी मैत्रिणी बांधल्या गणनशीब गाळायला नाही बांधलं तो विषय वेगळा आहे. जाऊ दे मरते पब्लिक. आता आहे ना मॅटर असं आहे आता आहे ना इथं मक्कर म्हणजे इतकं गार वारं सुटलंय इतकं गार वारं. अरे कॅमेरामॅन रडायला लागलं. इतका गार वारं सुटलाय बाहेर पर थंडी बाजू आहे. भाडव्यांनी 4 वर पंखा करून ठेवलेला आहे असा बावळटपणा करून ठेवलेला आहे. आणि हो म्हणतोय इकडं काय पूजेचं काहीतरी चालू आहे का असं करू राहिला. काय दाखवतो मला दाखवतो का मला पण दाखव पब्लिक. ह्या बाबतीत पद्धतीने मी जाई माझं पण जेवण झालेलं आहे. इतक्यात जेवण झालेलं आहे अजून नाही ना सगळं राहिलेलं आहे. माझ्या ना आवाज थोडा बदलत असेल कारण आहे ना माझ्या ना सर्दी झालेली मला इतकी. कारण की मी सांगतो फुलाचा वास नाही घातला त्यांनी. फुलाचा वास जाऊ मरू ये नाही कॅमेरामॅनला सकाळी ना तर सकाळी नाही कॅमेरामॅनला आहे ना सोडवायला जावं लागतं असा विषय आहे. सकाळी नाही यांची 7:30ला शाळा राहते 7:20ला म्हणजे अंतर पडत लागतं मला त्या टुनलची गाडी घेऊन इतकी गारावं लागते पार इथून तिथून माझं पार हालत टाईट होऊन जाते. यांना काय वाटत नाही यांना फक्त गाडीवर बसायचं राहतं निवांतपणे पार थोबाडाला पार रुमाला बाबी लावी ते पार मला काही नसतं. गाई गडबडीत फक्त एक स्वेटर घालून निघतो मी. आता आपण दूध बीत घालायला अजून वेळ आहे अजून दाराचं काढून नाही झालेलं आज थोडा दाराला उशीर झालेला आहे. आजच्या ब्लॉगमध्ये पब्लिक इथंच थांबतो. भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.